13 जानेवारी भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्मदिवस। नमस्कार। सारे जहां से अच्छा हे उद्गार आहेत अंतराळवीर राकेश शर्मा यांचे। तेही अंतराळातून। राकेश शर्मा हे भारतीय वायुदलात विंग कमांडर होते। वयाची 23 वर्ष पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी MiG-21 या फायटर विमानामधून 21 वेळा उड्डाण केलं होतं। 20 सप्टेंबर 1982 मध्ये राकेश शर्मा यांची भारतीय हवाई दल आणि सोव्हिएत इंटरकॉस्मोस यांच्यातील संयुक्त अंतराळ कार्यक्रमाचा भाग म्हणून अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली। अंतराळातील ऐतिहासिक मोहिमेची तयारी करण्यासाठी त्यांनी मॉस्को मधील युरी गागारिन कॉस्मॉनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये 2 वर्षे कठोर परिश्रम घेतले। राकेश शर्मा यांनी 3 एप्रिल 1984 रोजी सोयुज T-11 या अंतराळ यानातून अंतराळातील पहिले भारतीय बनून इतिहास घडवला। अंतराळात मानव पाठवणारे भारत 14वे राष्ट्र बनले होते। सोयुज T-11 या अंतराळ यानातील क्रू सोबत एका जॉइंट कॉन्फरन्स मध्ये गप्पा मारताना भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना विचारलं होतं, ऊपर से भारत कैसा दिखता है आपको? बगैर किसी झिझक के कह सकता हूँ कि सारे जहां से अच्छा। आणि त्यानंतर प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून आला होता। राकेश शर्मा यांना हिरो ऑफ द सोव्हिएत युनियन हा पुरस्कार आणि भारतातर्फे अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आला आहे। ही विशेष माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या कलाकार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Facebook Instagram पेजला सुद्धा फॉलो करा।